मायबापो, जीवाला 184 यवण्यातून फिरावं लागते. कर्मानुसार जसे कर्म करीन तसे त्याप्रमाणे आपल्याला अनेक यवण्यामध्ये फिरावं लागते. आणि मनुष्य देहाव्यतिरिक्त 83,99,999 यवने येतात. तर त्या यवण्यामध्ये जीवाला बुद्धी नाही, वाचा नाही, स्वातंत्र्य नाही. एकच योनी आहे की ज्या योनीमध्ये परमेश्वरानं जीवाला बुद्धी दिली, वाचा दिली, स्वातंत्र्य दिलं. आता त्यामुळंच तर संत म्हणतात की या देहाच्या साधने, हा देह अत्यंत महत्त्वाचा आहे. हा देहाच्या साधने परमानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला, असं संतांचं म्हणणं आहे. तर ह्या जन्मात आल्यानंतर, ह्या मानव देहात आल्यानंतर आपण ज्या कुत्र्या मांजरासारखंच वागतो, जसे इतर देहामध्ये वागतो, जसं आपण अनेक देहामध्ये गेलो, म्हणजे कुत्र्या मांजराच्या जन्मामध्ये गेलो, तिकडं तसं वागलो, तसंच इथं बी वागतो. इथं आल्यावर मायबाबा माणसानं सुधारायला पाहिजे. सावध झालो, आलो हरीच्या जागरणा. मग सावध होऊन आपण परमेश्वराच्या प्राप्तीच्या मार्गाला लागलं पाहिजे. आपण विचार केला पाहिजे. आणि सार विचार हरिपाठ, असं संत ज्ञानेश्वर म्हणले की सार आणि आसार याचा विचार करणं म्हणजे हरिपाठ आहे. आणि सार काय आहे, आसार काय आहे, हे इथं आपल्याला आपण इथं सार आणि आसार काय आहे हे बघूनच आपण इथं विचार केला पाहिजे, वागलं पाहिजे. आणि श्रीकृष्ण महाराज बी म्हणले, बुद्धियुक्त जहाती उभे सुकृत दुष्कृते तस्मा देवाय जसो योग कर्म सुकौशल्य. आणि मग ते म्हणले बुद्धीनं सुकृत काय आहे, दुष्कृत काय आहे हे आपण पाहिलं पाहिजे. बुद्धियुक्त जहाती उभे सुकृत दुष्कृते तस्मा देवाय जसो योग कर्म सुकौशल्य. तर खरं कौशल्य आहे तसं चांगलं वागण्यातच आपलं खरं कौशल्य. ह्या मानव देहामध्ये, इतर देहामध्ये तुम्हाला कसं वागायचं तर वागा, पण इथं मग मानवता आपण ठेवली पाहिजे, माणसासारखं वागलं पाहिजे. तर इथं माणसासारखं वागतच नाहीत लोक. त्या बैलापेक्षा, इतर प्राण्यापेक्षा बी वाईट वागतात लोक. मला सांगत माय बाबा, बैल, कुत्रे, मांजरं म्हणजे अनमॅचिवर याला नादी लागत नाहीत. पण आपले लोक जे मनुष्य देहधारी जीव आहे, तो 6-6 वर्षाच्या मुली देखील त्याला, म्हणजे तो त्याच्याशी आधम कृत्य करतो. म्हणजे तिकडच्यापेक्षाही वाईट इथं वागतो का नाही. मग हे वाईट वागणं इथं सुटलं पाहिजे माय बाबा. आणि आपल्याजवळ 2 सामग्री आहेत, संत सामग्री आणि असंत सामग्री. संत सामग्री वाढवली आपण 2 कर्म करत असतो, संत कर्म आणि असंत कर्म. संत म्हणजे चांगले कर्म आणि असंत कर्म म्हणजे वाईट कर्म. तर मग एक विचार करा, तुम्ही संत कर्म किती करता? 1% आणि असंत कर्म किती करता? 99%. अहो, निदान 50% तर असंत कर्म करा, 50% तरी संत कर्म करा. पण ते नाही करत आपण आपला जास्त भर आहे असंत कर्म करण्यावर. मग माय बाबा, असंत कर्म जर आपण करू तर आपलं भलं कसं होईल, आपल्याला कसं सुख मिळेल. म्हणून इथं ह्या मनुष्य देहामध्ये आल्यावर आपल्याजवळ दोन सामग्री आहे. तेच सामग्री आहे आणि मेद सामग्री आहे. तेच सामग्री वाढवली तर आपण स्वर्गापर्यंत, परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाऊ शकतो. आणि मेद सामग्री वाढली तर आपण काहीच करू शकत नाहीत. आपण तिथंच राहतो. आपलं जीवन हे त्या बैलासारखं, कुत्र्यासारखं, मांजरासारखं होऊन बसतं आहे. माय बाबा, मग ह्या जीवनामध्ये येऊन तुम्हाला कसं वागायचं ते बघा. आणि जर तुम्ही मेद सामग्री वाढवली नाही, तुम्ही जर शिक्षण घेतलं नाही, शिक्षण घेऊन तुम्ही मोठे झाले नाही तर तुम्हाला हे शास्त्र काय कळते सांगा बरं. तुम्हाला गीता काय कळन, तुम्हाला काय कळन ज्ञानेश्वरी, काय कळन हरिपाठ. मग तुम्हाला अभ्यास करणं आणि अभ्यास करून शिक्षण घेणं, मग आपली तेच सामग्री वाढविणं. तेच सामग्री वाढवली तर आपल्याला कळत आहे की गीतेमध्ये काय सांगितले बाबा देवानं, आणि मग काय सांगितलं, आणि मग त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. तर मग ते वाचायला आपल्याला बुद्धी पाहिजे ना. मग किती टक्के लोकांवर ही बुद्धी आहे सांगा बरं. किती लोकांना की तेच सामग्री वाढवली आणि किती लोकांची मेद सामग्री वाढली हे तुम्ही विचार करा बरं.
तर तेच सामग्री वाढविणारे लोक फार क्वचितच येतं आणि मेच सामग्री वाढविणारे लोक फारच जास्त येतं. मग अशाचा काय फायदा होईल बाबा सांगा हो. मग ह्या मनुष्य देहामध्ये येऊन त्याचा काय फायदा आहे? अहो मनुष्य जन्म काय तुम्हाला परमेश्वरानं केव्हा तरी देत असतात. परमेश्वर ती एक तुम्हाला ह्या 184च्या येवण्याच्या दुःखातून सुटून जाऊन परमेश्वराचा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी दिलेली परमेश्वराने एक संधी आहे. आणि ती बी संधी तुम्ही गमावून बसता आणि मग करोडो वर्ष दुःख भोगत बसता. मग हे दुःखाचं कारण परमेश्वर नाही, दुःखाचं कारण कोणीच नाही, दुःखाचं कारण तुम्हीच आहात. मग तुम्ही तुमचा उद्धार करू शकता. उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम वसादयेत आत्मह्यात्मनो बंधू रात्मयो रिपुरात्मना. तुम्ही तुमचे बंधू आहात, तुम्ही तुमचे शत्रू आहात, तुम्ही तुमचे मित्र आहात. चांगले वागले तर तुम्ही तुमचे बंधू आहेत, तुम्ही वाईट वागले तर तुम्ही तुमचे शत्रू आहेत. तुम्हाला बघा कसं वागायचं तर. परंतु जर वाईट वागलं तर वाईटच तुमचं होणार आहे हे ध्यानात ठेवा, चांगलं वागलं तर तुमचं चांगलंच होणार आहे हे ध्यानात ठेवा. आणि तुम्ही मेध सामग्री वाढिली आणि तुम्ही जर शास्त्र अभ्यास केला, संत संगतीत राहिले तर तुमचं भलं आहे. तर तुम्ही ह्या राजकारण्या लोकांसंग राहून तर तुमचं जीवन जर बरबाद करीत असताल तर याला काहीच विलाज नाही आमचा. तुम्ही करा, मग आम्हाला काय करायचं? मग तुम्ही केव्हा मुख्यमंत्री होणार आहेत आणि केव्हा तुम्हाला तिकडं सिद्धी मिळणार आहे सांगा ना मला. इकडं अहो आपला संसार करत करत हे शास्त्र अभ्यास करायचा असतो आणि मग संसार करत करत आपण शास्त्राचा अभ्यास करायचा, आपली तेच सामग्री वाढवायची, गीता वाचवायची, हरिपाठ वाचवायचा, ज्ञानेश्वर वाचवायची आणि आपलं भलं करून घ्यायचं. माय बाबा गीता अशी वाचवायची, इतकी तेच सामग्री वाढवायची की गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायात काय सांगितलं आपल्या भल्याचं, तिसऱ्या अध्यायामध्ये काय सांगितलं आपल्या भल्याचं, चौथ्यामध्ये काय सांगितलं आपल्या भल्याचं हे आपल्याला कळालं पाहिजे. मग ते कळू शकतं आहे कारण तुम्हाला परमेश्वरानं बुद्धी दिली आहे आणि त्या बुद्धीच्या साधन करून तुम्ही तुमचं ऊर्ध्वगती करू शकता. आणि तुम्ही जर केली नाही तर तुमची अधोगती ठरलेली आहे. माय बाबा तुम्हाला तुमची ऊर्ध्वगती करायची का ही अर्धगती करून घ्यायची, अधोगती करून घ्यायची का ऊर्ध्वगती करून घ्यायची हे तुमच्या हातात आहे. केवळ ऊर्ध्वगती करायची असेल तर तेच सामग्री वाढवा आणि आपलं भलं करून घ्या. आणि मेच सामग्री वाढवायची असेल तर काही बी करा, मग कसं बी वागा, परंतु तुमचं त्यात नुकसान होणार आहे हे ध्यानात ठेवा. आणि आपलं नुकसान कशात आहे आणि कशात फायदा आहे हे बघणं हे मनुष्य देहाचं कर्तव्य आहे, मनुष्य धर्माचं. इतर देहामध्ये तुम्हाला हे कळत नाही की आपलं भलं कशात आहे आणि अभलं कशात आहे. परंतु हा मनुष्य देह आहे की ह्या मनुष्य देहामध्ये तुम्हाला तुमचं भलं कशात आहे हे कळतं आहे आणि वाईट कशात आहे हे कळतं आहे. माय बाबा तुमचं भलं कशात आहे हे जाणून घ्या आणि तुमची तेच सामग्री वाढवा आणि तुमचं भलं करून घ्या अशी मी तुमच्या नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.